षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार। यानंतर जे मॅच होणार आहेत रॉयल्स राठोड आणि पटेल 11 यांनी स्क्वॉड साठी जे पेपर घेऊन जावे। थँक्यू। गोलंदाजी मार्कवर फरहान, स्ट्रायकर इनला आपण पाहतोय संकेत। या दरम्यान सुरेख चेंडू, फरहान डॉट बॉल पाहायला मिळतोय। फरहान एक जुना खेळाडू आहे। पाहिलं गेलं तर टेनिस क्रिकेटचा जेव्हा आपण विचार करतो की किनवटमध्ये माजिद फरहानची जोडी फेमस होती, त्यामधला हा फरहान जे माजिद रगडा मागच्या सामन्यामध्ये ज्याने शतक बनवलं गेलं होतं तो माजिद, आणि ही फरहानची जोडी किनवट परिसरामध्ये खूप नावाजलेली जोडी होती। ते फरहान गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकर इनला संकेत चव्हाण एक आयकॉन खेळाडू, संघाचा कर्णधार देखील आहे। डॉट बॉल पाहायला मिळतोय। फुलटच चेंडू होता परंतु मोठ्या धावामध्ये कन्सिडर करू शकले नाहीत। डॉट बॉल पाहायला मिळतोय। धावसंख्या स्थिरावलेली आहे 9 धावा। पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा बनवल्यात। त्यानंतर पुढचे दोन्ही चेंडू इथे मात्र डॉट, आणि पुन्हा यानंतर शेवटचा चेंडू फरहानचा समोर असेल संकेत चव्हाण। पुन्हा एकदा तंदुरुस्त फटका, सुंदर क्षेत्ररक्षण, रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय परंतु सुरक्षित घर वापसी झाली आहे का? थर्ड अंपायर कडे तिकडे रेफर केले गेले तिसऱ्या पंचाकडे, परंतु आपलातून क्षेत्ररक्षण षटकाची इथे मात्र समाप्ती होतीये। 9 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत परंतु गडी बाद आहे का सुरक्षित घर वापसी आहे ते एकदा चेक केलं जाईल। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारण वेळ कमी आहे सर आपल्याकडे। चला पंचाचा डिसिजन जो असेल तो असेल, तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे। यानंतर देखील सामना खेळवायचा आहे कारण 10 षटकाचा सामना म्हणजे इट्स अ बिग गेम, मोठा गेम असणार आहे। पंचाचा डिसिजन येईल ते आम्ही तुम्हाला सांगूच। षटकाची समाप्ती होते। 9 धावा धावपलकावरती आहेत। थर्ड अंपायर कडे रेफर केले गेले रनआउट साठी, ते देखील चेक केलं जाते। प्रत्येक संघासाठीचा पहिला सामना फार महत्वाचा असतो। आपण पाहतोय KSK करण सुपर किंग, असं वाटतं की चेन्नई सुपर किंगचा संघ मैदानात खेळतोय, ज्या प्रकारे त्यांची टीम जर्सी आपल्याला पाहायला मिळतीये। आणि इथं काय दिसतंय, इथे पंचाचा डिसिजन आलाय, इट्स OUT आउट, गडी बाद, गडी बाद झालाय। नॉन स्ट्रायकर इनला गडी बाद होताना आपण पाहतोय। डीजे पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे माहेर हॉस्पिटल माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी। किरण का? ओ फरहान भाई, नाम क्या है वो बच्चे का जिसने अभी थ्रो फेंका है? फील्डर किरण आत्रम, किरण ओके। दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा, खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा। जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यांकडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा। अकलास आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राजू राठोड। राजू राठोड गोलंदाजी मार्कवर, समोर अकलास आहे। अकलासाठी हा चेंडू केवळ दिशा दाखवली आणि चेंडूला पाडलं सीमा पार, येतोय खणखणीत दणदणीत चौकार। नागरगोजे हॉस्पिटल जनरल
जेव्हा ऑप्शन चालू होतं 16 जानेवारीला, तेव्हा अकलाच्या मागे सर्वच्या सर्व संघ मागे लागले होते आपल्या संघामध्ये दाखल करण्यासाठी. त्याच्यासाठी ड्रॉ पद्धतीनं अकला संघ मुंडे वॉरियरच्या संघामध्ये दाखल केला गेला आणि पुन्हा एकदा होतो बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे फिजिशियन अँड सर्जन सनसनीत चौकार. करण भाऊ मित्र मंडळ यांच्याकडून पारितोषिक आहे. जर संकेत चव्हाणचा विकेट मिळाला तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक. परंतु अकलाच्या बॅट मधून आलाय तो बिग 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 हिट षटकार. षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. तीन चेंडूवरती 3 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 नग नजाकत आणि तिसऱ्या चेंडूवर ताकद पाहायला मिळाली. या वेळेस केवळ लिव केला गेलाय. केवळ चेंडूला पाण्याचं काम बघायचं काम इथे अकलास कडून पाहायला गेले आणि अकलाच्या मागे का सर्वच्या संघ लागले होते त्याचा प्रत्यय दाखवतोय तो अकलास. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु सर चेंडू जर पाहायला गेला तर थोडासा कटर चेंडू होता. पडल्याच्या नंतर थोडासा टर्न प्राप्त झाला चेंडू आणि उसळी देखील प्राप्त झाली. त्यामुळे बॅटशी संपर्क झालेला नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. वापसी केली गेली आहे षटकामध्ये. 2 बॅक टू बॅक डॉट देखील पाहायला मिळालेत. पुन्हा यावेळेस फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. येतोय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. मला वाटतं पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये अर्धशतक आणि शतक देखील पहिल्या मागच्या सामन्यात पाहायला मिळाले. म्हणजे धावा होताना या खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती ती आहेत 1 गडी बाद 29 धावा. करण भाऊ मित्रमंडळ यांच्याकडून संकेत चव्हाण ची ज्यांनी विकेट घेईल त्याच्यासाठी तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 17 गोलंदाज आहे तो खतरा फरहान. फरहानच्या हातामध्ये संघाच्या कर्णधाराने चेंडू दिलाय. बघूया संकेत कशा प्रकारे फलंदाजी करेल. फटका फसलाय का? फसलाय. फटका फसलाय आणि संकेत बॅक टू द पवेलियन. डीजे संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा. जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी.
इस बार थोड़ा सा गति में परिवर्तन किया था सैयद फरहान। अहमदाबाद प्रीमियर लीग 2026 पहला सीजन जिस तरीके से पहले दिन जिस तरह से मुकाबले हुए अब तक काबिल तारीफ। ये तो बस शुरुआत है, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त, क्योंकि फाइनल मुकाबला आने वाली 9 तारीख के दिन खेला जाएगा। ऑर्गेनाइजिंग कमेटी का काफी बड़ा योगदान है। अगर मैं बात करूं संदीप केंद्र सर, माजिद रगड़ा, बालाजी नागरगोजे, ओहो क्या बात है, खूबसूरत शॉट इस बार अखलास शेख के बल्ले से, कोई मौका नहीं और गेंद जाएंगे सीधा 4 रन के लिए। नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. فوز عندي خوش فاصلة يا اخي تفوز. 2 विकेट जरूर गिर, लेकिन उसके बाद जिस तरह से लगातार आते ही पहली गेंद से प्रहार किया था अखलास शेख 24 रनों पर बल्लेबाजी कर रहे हैं 8 गेंदों में। कुल मिलाकर टीम का स्कोर है 34 रन। पावर प्ले का ये आखिरी ओवर सैयद फरहान, इस बार तो जड़ में गेंद को डाला। पावर प्ले का ये तीसरा ओवर, कुल मिलाकर स्कोर है 34 रन 2 विकेट के नुकसान पे। मुंडे वॉरियर्स नॉन स्टेप पर खुद कप्तान और सीनियर खिलाड़ी बालाजी मुंडे सर मैदान पर आए। हाल ही में भोकर में जो टूर्नामेंट वहां पर की विजेता टीम है, लेकिन यहां पर एक तगड़ा मुकाबला करण सुपर किंग। डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर के बाद स्कोर है 34 रन 2 विकेट डीजे। ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहाय इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत. तीन ओवर 34 रन 2 विकेट और गेंदबाजी में तब्दीली। सिद्धार्थ उर्फ सिद्धू, अब यहां से थोड़ी सी फील्डिंग खुल जाएंगी। विकेटों के पीछे कप्तान और विकेट कीपर राहुल जानते अगर ये मुकाबला हमें जीतना है तो कम से कम स्कोर पर रोकने की पूरी कोशिश करेंगी करण सुपर किंग। लेकिन मिडल ओवर में मुझे लगता है थोड़ी सी एक अच्छी पार्टनरशिप। इस बार थोड़ा सा गति से जे बीट करने में काम रहे वहां पर सिद्धार्थ। अहमदाबाद प्रीमियर लीग 2026 पहला सीजन इस बार कदमों का इस्तेमाल किया था, बड़े शॉट की कोशिश की थी और जैसा कि ये विकेट है मुझे लगता है आते बड़े बड़े शॉट लगाना इतना आसान होगा नहीं। लेकिन अखलास शेख इनके ऊपर कहने गई आज नजर रहेंगी मुंडे वॉरियर्स की। अगर मैं बात करूं इस बार ऑप्शन से काफी ज्यादा बाहर, अंपायर का इशारा जी नहीं। डॉट गेंद 3 लगातार डाउन गेंद अब तक। इस बार बड़े शॉट के लिए गेंद हवा में, पीछे फील्डर क्या रुक पाएंगे जी नहीं, निकल गई तो निकल पड़ेगी सीधा 4 रन के लिए डीजे। हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. इस बार टॉप एज लगा है और एक आसान सा कैच विकेटों के पीछे। इसे कहते हैं एक तेरी तो एक मेरी। तीसरा विकेट यहां पर गिरता हुआ बालाजी मुंडे के रूप में। झरीत विकेट.
आहे माहेर हॉस्पिटल माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची 38 रन पर तीसरा विकेट यहाँ खो चुकी है, अभी भी एक गेंद आना बाकी है। खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा। खेळ व्हावा तुमचा दमदार आणि शानदार हीच आमची इच्छा। जाकीर सरांची व्हिजन अकॅडमी व व्यंकट सोमवंशी यांचा रुद्रा ढाबा यांच्याकडून नवीन आलेल्या फलंदाजाला खूप साऱ्या शुभेच्छा। और अब आए नए बल्लेबाज दीपक बट्टलवार। इस ओवर की एक गेंद आना बाकी है, स्कोर है 38 रन 3 विकेट मुंडे वॉरियर्स। थोड़ी सी मुश्किलात में जरूर, लेकिन अच्छी बात है कि अखलास अभी भी दूसरी जोर से डटे हुए। आते ही यहां पर गति से परिवर्तन, थोड़ा सा शॉर्ट पिच गेंद थी, बाउंसर डालने का प्रयास किया था, लेकिन बल्ले का टॉप पिच लगकर फाइनल की दिशा में गेंद जाती हुई 4 रन के साथ ओवर की समाप्ति। कुणी मौका चौका नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार। فوز عندي خوش فصلة يا اخي تفوز فوز والله خوش يا اخي فوز عندي خوش فصلة يا اخي تفوز فوز والله خوش डीजे 4 ओवर के बाद स्कोर है 42 रन 3 विकेट के नुकसान पे। और ये देखिए मैदान तो अभी सुहाना है, मौसम तो अभी साफ है, लेकिन इनामों की बूंदाबांदी, इनामों की हल्की सी बूंदाबांदी। करण मित्र मंडल की तरफ से 1100 का पुरस्कार अगर अक्लास का कोई भी गेंदबाज अगर विकेट लेता है तो, लेकिन भैया उसमें से जीएसटी कटेगा 200 रुपए कमेटी खाते में जाएंगे। 42 रन 3 विकेट 4 ओवर के बाद। गेंदबाज अगर किरण है तो हाथ बताएं। थैंक यू किरण। ओहो क्या बात है, जिस रफ्तार से गेंद आई थी दुगनी रफ्तार से, गोनी की रफ्तार से बाउंड्री के बाहर भेजा। मुंडे वॉरियर 3 विकेट जरूर हुए, लेकिन अखलास से 11 गेंदों में 28 रन बनाकर खेल रहे अभी भी। लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेले। और जहां तक सवाल है टेनिस बॉल क्रिकेट का, छोटे फॉर्मेट में 1 ओवर पूरे मैच का रूप बदल देता है। बड़े से बड़ा स्कोर आसानी से चेज होता है, लेकिन जब बात आती है छोटे स्कोर को डिफेंड करने की, तो वहां पर अक्सर मुकाबले जो है फंस जाते। इस बार बड़े शॉट की कोशिश की थी, लेकिन ब्लॉक हल में गेंद। अंपायर का इशारा देखना पड़ेगा, क्या बल्ले कोई संपर्क है या नहीं। जी नहीं, लेग बाइस के रूप में एक रन आता हुआ। कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे आपके जैसा। एपीएल 2026 की ऑर्गेनाइजिंग कमेटी। इस बार तो थोड़ा सा शॉर्ट ऑफ जैम किया था, 2 रन की मांग है। देखना पीछे खिलाड़ी वहां पर मौजूद है, केवल 1 रन। और अगर जहां तक सवाल है अगर इस टूर्नामेंट के लाइव टेलीकास्ट का, तो यूट्यूब पर ग्रामीण टेनिस क्रिकेट के माध्यम से 3 कैमरे। ओहो फिर हवा में ऊंचाई और दूरी देखना होगा, लेकिन उसे मुझे लगता है ठीक एलिवेशन मिला नहीं। और एक आसान सा कैच और काफी बड़ा विकेट मैं कहूंगा। पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे माहेर हॉस्पिटल माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी। थैंक यू डीजे। 49 रनों पर 4 विकेट और अभी भी 5 ओवर की एक गेंद आना बाकी है।
ताश की पत्तों की तरह यहाँ पर विकेट गिरती चली। वो कहता है ना कि तू चल मैं आया। कोई भी बल्लेबाज मुझे लगता है जहां पर जिम्मेदारी से खेलना चाहिए था। अगर पिछले शॉट की मैं बात करूं तो वहां पर शायद जरूरत नहीं थी, क्योंकि एक एंड से अच्छा खेल रहे थे वहां पर अखलास। लेकिन दीपक, उनका तो वही अंदाज है बड़े 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 शॉट लगाने के लिए। यहाँ शिवाजी जाधव आते रिवर्स स्विप लगाने की यहां पर कोशिश की थी, लेग बाइस के रूप में 1 रन। और इसी के साथ ओवर की समाप्ति और 50 रन पूरे हुए मुंडे वॉरियर्स के 5 ओवर के बाद। 5 ओवर 50 रन, 4 नागरगोजे हॉस्पिटल जनरल ओव्हर संपली। या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत। चला, दोन्ही संघाला सूचना आहे की आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण अजूनही आपल्याला सामना खेळवायचा आहे. थोडंसं सहकार्य असू द्या कमिटीला. धावसंख्येकडे जर पाहिले गेले तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे ते पठाण सरला विनंती आहे की त्यांच्या जागी अंपायर देखील इथे पाटोळे सर. पाच षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. पाहिले गेलं तर संकल्प भाऊ, म्हणजे 10 रन पर ओव्हर एवढी मोठं इक्वेशन वाटत नाहीये ज्या प्रकारे खेळपट्टीवर धावा बनवल्या जात आहेत. डीजे ऑपरेटरला थोडस विनंती आहे, आवाज. बॉलर नेम सिद्धार्थ. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय शिवा सर. ओहो, तेज तर्रार चेंडू. ओट बॉलिंग. पहिला चेंडू आपण पाहतोय. फलंदाज बॅट फिरवण्याच्या अगोदर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये तिथे जाऊन स्थिरावलाय. म्हणजे ज्या गतीने चेंडू डिलिव्हर केला गेलाय. चांगली गोलंदाजी सिद्धार्थ कडून. पहिला चेंडू. शिवा जाधव सरांचा फटका, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटशी संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 बॅक टू बॅक डॉट चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू डॉट पाहायला मिळालाय. संघाचे कर्णधार देखील मनोबल वाढवताना गोलंदाजाचा 3 बॅक टू बॅक सिद्धार्थ कडून डॉट चेंडू पाहायला मिळाले आहेत. पुन्हा एकदा सिद्धार्थ धावतोय. जाधव सरांसाठी यावेळेस ऑनसाईडच्या दिशेमध्ये फटका खेळला गेलाय. बघूया धावा किती मिळतात. आहे क्षेत्ररक्षक, मिळेल ती केवळ 1 धाव. आणि स्ट्रायकर एंडला आलाय तो एन फॉर्म आकलास, ज्याने आतापर्यंत भरपूर धावा बनवल्या. जे 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत त्यामधल्या 30 धावा एकट्या आकलासच्या आहेत. त्याने आतापर्यंत 13 चेंडूचा सामना केलाय.
फॉलो थ्रो मध्ये थोडीशी अडचण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. गोलंदाज सिद्धार्थ 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केले गेले. चांगली गोलंदाजी करताना अद्याप तरी पाहतोय. आकलासाठी देखील एक सुंदर टप्प्यावरचा चेंडू. व्यवस्थित सुंदर गोलंदाजी, वॉटर बॉलिंग. हा चेंडू केवळ 1 धाव. आकलाच्या समोर देखील चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा डॉट. काय गोलंदाजी केली आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. षटकाची समाप्ती निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर 51 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. ते 4 गडी बाद. आणि मागच्या षटकात आपण पाहतोय जर्सी क्रमांक 8 सिद्धार्थ ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली, केवळ 1 धाव खर्च केली गेली. मी आताच सांगितलं संकल्प की या मैदानावरती 10 धावा मॅटर करत नाहीत, ज्या प्रकारे खेळपट्टी आहे, परंतु केवळ 1 धाव खर्च केली तिथे सिद्धार्थने. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. नवीन गोलंदाज, नवीन नाहीये, ज्याने पहिलं षटक टाकलं होतं ते राजू. राजू राठोड गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय. यावेळेस शिवासनासाठी फटका सूर्यकाय क्षेत्ररक्षक वाटतोय. काय फुलातून प्रयत्न केला गेला तिथे. असं वाटत होतं की चेंडू नक्कीच सीमा पार जाईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये वॉटर एफर्ट, सुंदर अफलातून प्रयत्न, केवळ 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. संघासाठी नक्कीच 5 धावा वाचवल्या गेल्या म्हणायला हरकत नाही. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राजू राठोड आणि समोर असेल तो इन्फॉर्म आकलास. परंतु मागच्या षटकापासून थोडस धावावरती अंकुश लावला गेलाय. यावेळेस दूरवरती टाकला गेला चेंडू आणि पंचाचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल कॉल. एक एक्स्ट्रा धाव धाव फलकावरती लागली जाईल. 53 धावा धाव फलकावरती लागल्या झाल्या तर 4 गडी बाद. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू लॉंग ऑफ कडे खेळून काढले. तिथे आहेत क्षेत्ररक्षक आणि करण सुपर किंग या संघाचं क्षेत्ररक्षण मात्र चांगलं दिसते. ज्या प्रकारे अद्याप गोलंदाजी देखील केली गेली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी आणि त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. त्यामुळं थोडंसं धावावरती अंकुश लावला गेलाय, परंतु अजूनही शिवा जाधव सर आणि शेख आकलास हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. शिवा जाधव सरांसाठी हा चेंडू आखुडत्या टप्प्याचा होता. फटका देखील खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बॅटशी संपर्क पुन्हा एकदा झालेला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. राजू राठोड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स पटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र चांगली गोलंदाजी. पुढे टाकला गेलेला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. मागच्या तेच सांगत होतो की मागच्या षटकापासून धावावरती अंकुश लावला गेला. थोडस ट्रबल कमी करा डीजे. फुल टॉस आहे, फटका मिस टाइम झालाय का आणि सुंदर झेल. शिवाजी जाधव सर बॅक टू द पवेलियन. The Bluetooth device. विकेट ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. थँक्यू.
शिवाजी जाधव सर बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. उमर सर थोडासा आवाज बरोबर करण्याचा, आवाज येत नाहीये व्यवस्थित, जसा पहिला येत होता तसा तरी करून द्या. उमर नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय. उमर किनवट एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो उमर पहिल्या चेंडूवरती ते मात्र खणखणीत दणदणीत प्रहार आणि चेंडूला पाडलं सीमा पार, येतोय चौकार. हॅलो, थोडंसं लवकर लवकर होऊ द्या. आपल्या यानंतर एक सामना होणार आहे. कोणत्याही संघाचं नुकसान होऊ नये ओव्हर कमी होण्यामध्ये. बॉल बॉल शेख आकलास अजूनही खेळपट्टीवरती आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण संघ इथे मात्र थोडासा अडचणीत सापडलाय. त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम शेख आकलास करतील का, कारण मुंडे वॉरियर्स संघाकडून जर पाहिले गेले तर एक मात्र खेळाडू ज्याच्यावरती संघ आशा देऊन बसला असेल तो शेख आकलास खेळपट्टीवरती आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आपण फरानला पाहतोय. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला, तिथे आहे क्षेत्ररक्षक. बघूया धावा किती मिळतात. एकच धाव. चांगली गोलंदाजी, मी तेच सांगत होतो की संघ गोलंदाजी देखील चांगली करतोय आणि क्षेत्ररक्षणाचा देखील तिथे चांगला साथ मिळतोय. समोर असेल उमर. उमर मागच्या षटकात पहिल्या चेंडूवरती चौकार देखील मारला होता. यावेळेस अगदी पुढे टाकला गेलेला चेंडू. एक फर्रान जर पाहिले गेलं तर एक चतुर चलाक खेळाडू आहे. उमर जर पाहिलं गेलं तर किनवटचं टेनिस क्रिकेट मधलं गोलंदाजीचं भविष्य ज्याला म्हणलं जातं तो उमर. फलंदाजीमध्ये देखील चांगलं कार्य करताना, परंतु पुन्हा एकदा फटका. यावेळेस पुन्हा मिस टाइम झालेत. बघूया क्षेत्ररक्षक आहे ती एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे यस नो झालंय. परंतु वापसी सुरक्षित घर वापसी झाली आहे. केवळ एक धाव मिळेल. एका धावाच्या सहाय्याने 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. परंतु ज्या प्रकारची खेळपट्टी आहे त्यानुसार धावा धावफलकावरती अद्याप बनलेल्या गेलेल्या नाहीयेत. परंतु मुंडे वॉरियर्स संघाकडे गोलंदाजी आहे, त्यामुळं सामना रंगतदार होईल का. शेख आकलास समोर फटका खेळाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू मात्र जाईल. 1 बॉल इंटू द फॅन्स, येतोय खणखणीत दणदणीत चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंगनच्या दिशेमध्ये आहे क्षेत्ररक्षक सिद्धू, जोपर्यंत चेंडू अडवतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय आणि यशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा देखील इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 66 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 7.5 ओव्हर्स. म्हणजे 41 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. 66 धावा धावपलकावरती आहेत. आकलास संघाची आशा अजूनही मैदानावरती आहेत. स्लो रन, गती परिवर्तन, परंतु फॉलोअर थ्रू मध्ये आपलातून प्रयत्न फरांचा झालाय. झेल होणार नाही, परंतु ज्या प्रकारे चेंडूला अडवलं गेलंय धाव मिळेल ती एका धावाच्या सहाय्याने 8 षटकाची ते समाप्ती होते. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 5 गडी बाद 67 धावा. 12 चेंडूचा खेळ बाकी. बीच मैदान में गया पानी, क्या बदलेगी मैच की कहानी. ही पहा
ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत निहाय इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम. थँक्यू. करण भाऊ मित्र मंडळ यांच्याकडून पारितोषिक आहे. अकलाच जो कोणी गोलंदाज विकेट घेईल त्याच्यासाठी तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि समोर आहे तो अकलास. अकलास शेख. फटका समोर खेळला गेला. फरान पाहू शकता काय हे फट. व्हॉट अ फिल्डिंग. नक्की संघासाठी दावा वाचवण्याचं काम इथे फरानकडून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आणि स्ट्रायकर यांना उमर आलाय. बघूया उमर कशा प्रकारे फलंदाजी करेल. धावसंख्या वाढली जाते. 68 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. 90 षटक प्रगतीपथावर आहे. समोर आलेत. उमरचा बॅट मधून आलाय. बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा चेंडू जातोय सीमा पार. येतोय खणखणीत दणदणीत चौकार. नागरगोजे हॉस्पिटल, जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. चांगला गोलंदाज देखील आहे आणि चांगली फलंदाजी देखील करताना आपण पाहतोय. स्टेप आउट करून फटका खेळणं सोपी गोष्ट नाहीये. पुन्हा एकदा फटका आहे, परंतु यावेळेस आहे क्षेत्ररक्षक. अडवलं जाईल परंतु फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला होता. नक्कीच मनोबल वाढलेलं असणार आहे. धावसंख्या वाढते. 73 धावा, 73 ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ. पहिल्या षटकात केवळ एक धाव खर्च केली होती. अकलास देखील समोर होता. बघूया अकलास या षटकात काय करेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पडल्याच्या नंतर आपण पाहतोय अतिरिक्त उचाल. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठीचा टॉस पाटोदा शाळेचे मुख्याध्यापक श्री केंद्रे सरांकडून पुढील सामन्याचा नाणेफेक देखील केला जाईल. यावेळेस दरम्यानच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. अडवलं जाईल चेंडूला सुरक्षितरित्या. तत्पूर्वी आपण पाहतोय 2 धावा पूर्ण. 3री धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि आपण पाहतोय 3 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. 3 धावाच्या साहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 76 धावा. अकलास आणि उमर कडून धावा वाढवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, कारण थोडस बिकट स्थितीमध्ये होता संघ. त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम अद्याप तरी केलं गेलंय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेमध्ये. चेंडू मात्र जागेवरती थांबेल. डॉट चेंडू. निर्धारित 8 षटकाच्या समाप्ती 9 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती 76 धावा. केवळ 6 चेंडूचा आता मात्र खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर किरणच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय आणि समोर असेल तो अकलास. 6 चेंडू शिल्लक आहेत. 76 धावा धाव पलकावरती लागले गेले आहेत. पहिला चेंडू फुलटास होता. क्षेत्ररक्षक केवळ पाहत राहील, कारण चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत अकलासच्या बॅट मधून षटकार. डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. दुसऱ्यावर फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक राजू यांचा झेल झालाय, परंतु काय पंचाचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल कॉल. उघडा डोळे बघा नीट, कारण अकलासाठी आहे पुढचा चेंडू. फ्री हिट. अगदी फ्रंट फुटचा नो बॉल तिथे पाहायला मिळालाय. पुढे टाकला गेलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. तिथे आहे क्षेत्ररक्षक. अडवलं जाईल. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. केवळ एक धाव फ्री हिटच्या चेंडूवरती. धावसंख्या वाढते. 86 धावा, 86 ऑन बोर्ड.
उमर असेल. अजूनही मला वाटतं 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, 4 चेंडूचा. पुन्हा एकदा फटका, पुन्हा मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये आणि चेंडू मात्र जातोय. 1 बॉल इन टू द फॅन्स. येतोय आमदार चषक, कणकणीत दणदणीत चौकार. गोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. एक सन्मानजनक धावा आता मात्र पाहायला मिळत आहेत. 90 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये जर 10 धावा बनवल्यात तर 3 आकडी धावसंख्या पाहायला मिळेल. उमरच्या बॅटमधून फटका तर आलाय. ऑनसाईडच्या दिशेमध्ये मिड विकेटकडे चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथे मात्र पूर्ण केल्या गेलेत. चला, यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी टॉस साठी यायचंय. इनिंग संपल्याबरोबर टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. रॉयल्स राठोड वर्सेस पटेल 11. पुन्हा एकदा बॅटचा एज लागला गेला. शॉर्ट फाईन लेगला आहे. क्षेत्ररक्षक अडवलं जाईल. तत्पूर्वी घेतली जाते ती 1 धाव. एका धावच्या साहाय्याने 93 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू आणि समोर असेल तो आकलास. फुल टॉस होता परंतु इथे मात्र मिस झालेत. रनआउटच्या स्वरूपात धाव विकेट घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली. पंच चेक करतायत. येतोय नो बॉलचा इशारा. नो +1. एकूण 2 धावा. अजूनही चेंडू शिल्लक बाकी आहे 1. जर या चेंडूवरती षटकार आला तर 3 आकडी धावसंख्या पाहायला मिळेल. 95 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू समोर असेल तो उमर. गोलंदाजी मार्कवर आहे तो. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज किरण. शेवटचा चेंडू 95 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा चेंडू फ्रेडचा चेंडू आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतील ते उमर. फुलटा चेंडू होता. फटका मिस टाइम आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत आणि 2 धावा. शेवटच्या चेंडूवर 2 धावा म्हणजे निर्धारित 10 षटकाच्या समाप्तीनंतर मुंडे वॉरियर्स संघाची धाव संख्या ऑन बोर्ड आफ्टर 10 overs 97 धावांचं लक्ष असणार आहे KSK संघाच्या समोर. चला, टॉस साठी दोन्ही संघाचे कर्णधार, दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी या. मुन्ना पठाण सर यांना देखील विनंती आहे तुम्ही सुद्धा यायचे. पटतदार शाळेचे मुख्याध्यापक श्री केंद्रे सर यांच्या मार्फत या सामन्याचा नाणेफेक देखील केला जाईल. चला, बोथ कॅप्टन्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. यानंतर होणारा सामना विशाल योद्धा वर्सेस पटेल 11 या दोन संघाच्या दरम्यान आता आपल्याला सामना पाहायला मिळेल. नागरगोजे सर यांना विनंती आहे
पाटोदा शाळेचे मुख्याध्यापक श्री केंद्रे सरांना देखील विनंती आहे आपण टॉससाठी टॉस का बॉस मंचावरती यायचंय. राहुल राठोड, वारंवार सांगून तुम्ही लेट करा, तुमचं नुकसान होऊन जाणार आहे. मग ओव्हर कमी करण्यात येतील. हे 4 ते 5 वेळेस अनाउन्सिंग होत आहे. अपोजिशन वाले कॅप्टन येऊन 10 मिनिटं झालेले आहेत. चला अक्षय भैया लवकर या, फास्ट प्लीज. वेळ कमी आहे आपल्याकडे कारण आजचा पहिला दिवस त्यामुळे सामन्याला देखील थोडस उशिरा सुरुवात झाली. टॉससाठी यायचे बोथ कॅप्टन्स. यानंतर होणारा सामना पटेल 11 वर्सेस विशाल योद्धा या दोन संघाच्या दरम्यान होणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यासोबत जुळले जात आहेत. विराट शुभम चला सामना चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लागले गेले. फलंदाज देखील पाठवून द्यायचे आहेत. सामना सुरुवात होते. 98 धावाचं लक्ष असणार आहे. 97 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. 98 धावाचा पाठला करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राहुल वडगुरे आणि मनीष हे दोन फलंदाज फलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय. दुसरीकडे मुंडे वॉरियर संघाच्या कर्णधाराकडून बघूया गोलंदाजीची धुरा. पहिलं षटक कोण टाकण्यासाठी येत आहेत. कारण धावफलकावरती धावा जर बघितल्या गेला तर ज्या प्रकारची खेळपट्टी आहे त्यानुसार धावा नाही आहेत, परंतु त्यांच्याकडे त्या प्रकारची गोलंदाजी आहे का हे बघितलं जाईल. कारण 98 धावा विकेटच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवाजी जाधव सर नाही आहेत. गोलंदाजी मार्कवर उमरच्या हातामध्ये संघाच्या कर्णधाराने चेंडू दिला गेलाय. 98 धावांचं लक्ष असणार आहे. या दरम्यान पहिला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. गोलंदाज उमर आणि समोर असेल विकेट किपर बॅट्समॅन राहुल वडगोरे. जर्सी क्रमांक 5 राहुल. या दरम्यान पहिला चेंडू इथे मात्र टाकला जातोय गोलंदाज उमर यांच्याकडून. पहिला चेंडू फटका मिस टाइम झाला होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू जातोय. तत्पूर्वी एक धाव आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. अगदी पहिल्या चेंडूवरती इथे मात्र 2 धावा आणि या 2 धावाने संघाचं धावाचं खातं उघडलं गेलंय. 98 धावाचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती उमरच्या पहिल्या चेंडूवरती राहुलच्या बॅट मधून आल्यात ते 2 धावा. पुन्हा गोलंदाजी मार्कवर उमर एकदा तयार होतोय. उमर पाहिलं गेलं तर एक युवा खेळाडू आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. समोर राहुल वडगोरे एक अनुभवी खेळाडू. अगदी पुढे टाकला गेला चेंडू फटका खेळला गेलाय. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये आहे क्षेत्ररक्षक. अडवलं जाईल चेंडूला. तत्पूर्वी घेतली जाते ते पुन्हा 1 धाव. 2 चेंडूवरती 3 धावा. आता स्ट्रायकर एंडला मनीषला आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 7
म्हणजे करण सुपर किंग संघाचा धोनी स्ट्रायकर एंडला आपण पाहणार आहोत आणि गोलंदाजी मार्कवर उमर. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही, परंतु यस नो झालंय, परंतु इथे मात्र धाव कंप्लीट केली जाते. 3 चेंडूवरती इथे मात्र धावा इथे कंप्लीट केल्या जातात 4. चला कॅमेरामॅन थोडंसं फोकस करायचंय. टॉस का बॉक्स नाणेफेक केलं जातोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. हेड, इट्स अ कॉल अँड इट इज नॉट अ हेड. नाणेफेक जिंकलंय पटेल 11 संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकलंय. नाणेफेक जिंकल्याच्या नंतर काय करण्याचा इरादा असेल? टॉस हमने जीता है तो पहले हम गेंदबाजी करने का फैसला करेंगे. कुछ अलग डिसीजन नहीं लग रहा है का? जिस तरह का मैचेस अभी हुए जो कि विशाल योद्धा का मैच भी देखने को मिला है, तबल देखे जाए तो 136 स्कोर ऑन बोर्ड था, तो भी आप गेंदबाजी करने का फैसला ले रहे, कुछ अलग नहीं लग रहा है आपको? हाँ, वही जो फर्स्ट मैच हुआ था ना 131 का, तो चेस हुआ था मैच, तो उसी को नज़र में रखते हुए और हमारे पास बल्लेबाजी की गहराई ज़्यादा है तो हम चेस करना पसंद करेंगे, इसलिए हमने पहले बॉलिंग करने का निर्णय लिया है. ठीक आहे, थँक्यू. सर विराट सर, तुम्ही जर नाणेफेक जिंकला असता तर तुम्ही काय करण्याचा इरादा घेतला असता? फिल्डिंगच घ्यायचं होतं आम्हाला पण, कारण की इथं सेकंड इनिंग चेस होता समजा, त्याचे आमच्याकडे बी चांगले बॅट्समॅन आहेत, आम्ही चेस करू शकलो असतो. आता फलंदाजी करावी लागेल, प्रथमतः फलंदाजी करावी लागेल. प्रथमतः फलंदाजी करत किती धावा बनवण्याचा डोक्यामध्ये विचार करून संघ तयार झालाय? शक्यतो तर आता सध्या 150 प्लस पाहिजे इथं, कारण की ऑपोजिट टीममध्ये बी चांगले प्लेयर आहेत, त्यामुळं 150 स्कोअर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणखी एक छोटासा आणि शेवटचा प्रश्न, तुमच्या संघामध्ये असा कोणता खेळाडू वाटते की या सामन्यातील तुम्हाला प्लेअर टू वॉच, ज्याच्याकडे कुतूहलाने पाहिले जाईल, असा कोणता प्लेअर वाटतो की त्याच्याकडे सर्वांच्या नजर असतील आणि अपेक्षा देखील असेल की त्याच्याकडून मोठी खेळी देखील आपल्याला पाहायला मिळेल? शुभम राठोड हा एक लेफ्टी बॅट्समॅन आहे आणि उत्कृष्ट फलंदाज आहे आणि तो चांगली प्रकारे बॅटिंग करू शकतो आणि तो आहे. ठीक आहे, शुभेच्छा. बोथ टीम्स बेस्ट लक फॉर दिस मॅच. आयोजकाच्या वतीनं देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत. जाऊया सामन्याकडे. या दरम्यान इथे मात्र संघाला के संघाला पहिला झटका लागलाय, पहिला हादरा लागलाय. मनीष बाद होताना आपण पाहतोय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण येतील तोपर्यंत एक पारितोषिक देखील आलंय. राहुल वडगुरे या फलंदाजाने जर अर्धशतक मारलं तर करण भाऊ मित्र मंडळ यांच्याकडून तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे आणि एका षटकामध्ये 3 बॅक टू बॅक षटकार 3 जर मारले तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा 2100 रुपयाचं पारितोषिक, पुन्हा 2100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे राहुलसाठी करण भाऊ मित्र मंडळ यांच्याकडून. 1.2 षटकाचा खेळ झालाय, म्हणजे 8 चेंडूचा खेळ झालाय आणि 8 धावा धावपलकावरती आहेत. एक गडी देखील बाद झाला गेलाय. गोलंदाजी मार्कवर शिवाजी जाधव सर यांना आपण पाहतोय आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय रेवंत, म्हणजे नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलाय. आणि परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी शिवाजी जाधव सर यांच्याकडून पाहायला मिळतीये. कारण कमी धावा जरी धावपलकावरती असल्या तरी आतापर्यंत डिफेंड चांगला केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू थोड्या वेळ हवेमध्ये होत आहे. उमर कडून पाठला केला जातोय, कोण सक्सेसफुल होईल? अडवलं गेलंय चेंडूला. बघूया धावा किती मिळत आहेत. 2 धावा तत्पूर्वी पूर्ण केल्या गेल्या. 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढतीये. 10 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात.
विनंती असेल सामना लवकर खेळवा, कारण यानंतर अजूनही एक सामना खेळवायचा आहे. 20 षटक कंप्लीट करायचे आहेत. चला, कोणताही प्लेअर 3 षटकार बॅक टू बॅक मारेल तर करण भाऊ सुपर, करण भाऊ मित्र मंडळ यांच्याकडून तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ हो हो हो, शिवाजी जाधव सर काय गोलंदाजी करतायत. पडल्याच्या नंतर उसळी घेणारा चेंडू, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन येते. मात्र शिवाजी जाधव सर एक अनुभवाचं प्रदर्शन दाखवताना आपण शिवाजी जाधव सरांना आपण पाहतोय. या दरम्यान फटका समोरच्या दिशेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू मात्र जातोय. 1 बॉल्स इंटू द फॅन्स, येतोय खणखणीत दणदणीत चौकार. डीजे हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. तरी केली गेली चौका आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु 14 धावा 98 धावाचा पाठलाग करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, परंतु पुढे देखील पाहायला मिळेल का? गोलंदाजी मार्कवर उमर आणि समोर असेल विकेट किपर बॅट्समॅन राहुल. पुन्हा एकदा तेज तर्रार चेंडू अगदी पुढे टाकला गेला आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. नक्कीच धावा धावपलकावरती कमी आहेत सँडी सर, परंतु ज्या प्रकारे डिफेंड केल्या जात आहेत नक्कीच 13 चेंडू मध्ये केवळ 14 धावा धावपलकावरती आहेत आणि गडी देखील येत बाद झाला गेलाय. पुन्हा एकदा फटका खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू मात्र जातोय. पुन्हा एकदा 1 बाउन्स येतोय खणखणीत दणदणीत चौकार. पाहुनी मोका. हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र शुभ माहिती, ते क्षेत्ररक्षक अडवलं जाईल. फुलटॉस चेंडूवरती देखील केवळ एक धाव पाहायला मिळते, कारण गतीने टाकला गेलेला चेंडू मिळते ती केवळ एक धाव. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या वाढली जाते. ऑन बोर्ड आपण पाहतोय 19 धावा, एक गडी बाद. षटक क्रमांक 3 टाकले जाते. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झाला गेलाय. उमर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धावतील. रेवनसाठी पुन्हा एकदा फटका. गॅप मध्ये आहे का? नाहीये. आहे तिथे क्षेत्ररक्षक अडवलं जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. मिळते ते पुन्हा एकदा एक धाव. 20 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. याही षटकात आपण पाहतोय 4 चेंडूवरती केवळ 6 धावा, एक चौकार जाऊन देखील 6 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. चांगली गोलंदाजी अद्याप तरी पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये, यावेळेस क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नाही. चेंडू मात्र जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. येतोय खणखणीत दणदणीत चौकार. चला, राहुल वडगोरे जर अर्धशतक पूर्ण करेल तर तब्बल 3100 रुपयाचं पारितोषिक करण भाऊ मित्र मंडळ यांच्याकडून राहणार आहे. या दरम्यान पुढे एकदा टाकला गेला चेंडू फाईन लेगच्या दिशेमध्ये जातोय. पाठलाग केला जातोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि 2 देखील इथे पूर्ण होत आहेत. 2 धावाच्या सहाय्याने षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या ते एक गडी बाद. 26 धावा. डीजे
तीन षटकाच्या समाप्तीनंतर 26. संकेत चव्हाण गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर इथे सन्मानपूर्वक खेळले गेले. एक धाव तिथे कंप्लीट केली जाईल. चला राहुल समोर आलेत आणि पारितोषिक आले. संकेत चव्हाणने जर राहुल वडगोरे यांचा विकेट मिळवला तर तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक करण भाऊ मित्रमंडळ यांच्याकडून राहणार आहे. ओहो चेंडू इथे पाहू शकता. चेंडू ज्या प्रकारे टाकला गेला आणि विकेट किपिंगचं देखील कौतुक करावं लागेल. विकेटच्या पाठीमागे अगदी ज्या प्रकारे चेंडू ग्रॅप केला गेलाय. दीपक भाऊ पुन्हा एकदा आखुडच्या टप्प्याचा चेंडू फटका सुरेख आहे आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत चौकार. हा मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. आपण पाहतोय पडल्याच्या नंतर ज्या प्रकारे उसळी मिळाली होती दिशे गतीचा यूज केला गेलाय आणि केवळ दिशा दाखवली. चौकार प्राप्त केला. चौकाराच्या सहाय्याने 31 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर संकेत चव्हाणला आपण पाहतोय आणि समोर राहुल वडगोरे. ओ आता आपण पाहतोय अगदी स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू. जवळपास असं वाटलं होतं की विकेट मिळेल का, परंतु इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. नक्कीच या षटकामध्ये चौकार देखील पाहायला मिळालाय, परंतु 4 चेंडूवरती केवळ 5 धावा. संकेत चव्हाण कडून सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. या षटकात असं वाटतंय की संकेत चव्हाण चेंडू टाकल्याच्या नंतर उसळी कमी घेणारे चेंडू, म्हणजे या अगोदरचा जो चौकार गेला होता तो चेंडू उसळी जास्त घेतला होता, त्यानंतर 2 बॅक टू बॅक उसळी कमी घेणारे चेंडू. पुन्हा एकदा मिस टाइम झालाय फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवलं जाईल. चेंडूला शुभम कडून तत्पूर्वी घेतली जाते ती केवळ 1 धाव. षटकाची समाप्ती. या षटकात 6 धावा खर्च केल्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्या गेल्यात 1 गडी बाद 32 धावा. 36 चेंडू आणि 66 धावांची आता गरज राहणार आहे. 24 मध्ये 32 झालेत. चला पाणी पाठवून द्यायचंय पंचासाठी. पंचासाठी पाणी पाठवून द्या. चला वेळ कमी आहे आपल्याकडे. जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वाचवला गेला पाहिजे, कारण यानंतरही आपल्याला सामना खेळवायचा आहे. थोडस आयोजन कमिटीला सहकार्य असू द्या. यानंतर देखील एक महत्वाचा सामना, तब्बल 10 षटकाचा सामना असणार आहे, त्यामुळे थोडस सहकार्य असू द्या. वेळ आपल्याकडे कमी आहे, कारण आज उद्घाटनाचा पहिला दिवस असल्या कारणाने थोडस उशिरा सुरुवात झाली, त्यामुळे सहकार्य असू द्या कमिटीला देखील. गोलंदाजी मार्कवर शिवाजी जाधव. शिवाजी जाधव यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. समोर राहुल वडगोरे असतील. 32 धावा, 36 चेंडू, 66 धावांची गरज असणार आहे.
पुन्हा एकदा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडूला अडवलं जाईल तत्पूर्वी मिळते ते केवळ एक धाव. ओहो, सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी. शिवाजी जाधव सर, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आज फलंदाजीमध्ये मोठं कार्य करता आलेलं नाहीये, परंतु गोलंदाजीमध्ये दिमागदार गोलंदाजी करताना आपण शिवाजी जाधव सरांना पाहतोय. समोर रेवंत, बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. पुन्हा एकदा फटका, मिस टाइम झाले, परंतु क्षेत्ररक्षक बघूया. एक धाव पूर्ण, 2 धाव. राहुल वडवडेकडे लक्ष असू द्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्नासाठी धावतायत आणि हे पाहू शकता क्षेत्ररक्षकावरती टाकले गेलेलं प्रेशर. 3 धावा देखील इथे कंप्लीट केल्या आणि पंचाचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपातील ते 3 धावा आहेत. बॅटच्या स्वरूपातील आहेत, माफ करा. 3 धावा बॅटच्या स्वरूपातील असणार आहेत. 36 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शिवाजी जाधव सर चांगली गोलंदाजी करत होते, परंतु बॅटचा एज आणि 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करताना आपण पाहतोय. मिड विकेटला आपण पाहतोय थोडस बालाजी मुंडे सर. फटका हवेत आहे, परंतु चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. डीजे हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड Thank you. क्रिटिकल केअर. पुन्हा एकदा यावेळेस हवेत आहे उमर त्याच्या खाली आणि याबरोबर संघाला लागलाय मोठा हाजरा. राहुल वडगुरे बॅक टू द पवेलियन. डीजे संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. शेख सोहेल नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय आणि धावा धावफलकावरती कमी असताना देखील ज्या प्रकारे डिपेंड करते संघ. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु यावेळेस अगदी पहिल्या चेंडूवर स्वागत केलं गेलं आणि सीमा रेषा पार पाडून दिले षटकारासाठी. डीजे षटकार माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. धावा झालेल्या आहेत आणि 5 षटकामध्ये काढायच्या आहेत 50 धावा. 5 मध्ये 48 झाले आहेत, 5 मध्ये 50 काढायचे आहेत. एक कॉल आलाय म्हणजे करण भाऊचं पारितोषिक आलंय. संकेत चव्हाणच्या षटकामध्ये जर एक जरी षटकार मारला रेवंतने तर रेवंतसाठी तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. चला गोलंदाजी मार्कवर उमर आहे. करण भाऊ मित्र मंडळ यांच्याकडून तब्बल 1100 रुपये. थोडासा दिशाहीन चेंडू पडल्याच्या नंतर अधिकच उसळी घेतलेला पंचाचे हात इथे समांतर झालेत. वाईट बॉल कॉल येतोय. 49 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता 49 धावांची गरज आहे. 30 मध्ये 49 झालेत.
30 मध्ये 49 काढायचे आहेत. या दरम्यान पुढचा चेंडू उमरचा. रेवनसाठी फटका समोर खेळला गेलाय आणि मिळते ती केवळ एक धाव. उमरसाठी देखील पारितोषिक आहे. उमरच्या गोलंदाजी मार्कवर रेवनने जर षटकार मारला तर रेवनसाठी तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक करण भाऊ मित्र मंडळ यांच्याकडून राहणार आहे. या दरम्यान फटका फसला गेलाय, परंतु इथे मात्र मिस जजमेंट, मिस अंडरस्टँडिंग दोन क्षेत्ररक्षकामध्ये. 3 क्षेत्ररक्षक होते, परंतु इथे कॉलिंगचा अभाव पाहायला मिळालाय. परंतु इथे मात्र 1 धाव तिथे कंप्लीट केली जाईल. एका धावाच्या सहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय धाव पलकावरती लागल्या जातात ते 51 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण उमरला पाहतोय आणि समोर असेल तो रेवन. षटकार मारला तर 1100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ओ हो हो, उमरचा ते जगतार चेंडू, डॉट बॉल पाहायला मिळतोय. 27 चेंडू 46 धावा, 47 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी मार्कवर उमर आणि समोर असेल रेवन. शेख सोहेल नॉन स्ट्रायकर एंडला. या दरम्यान फटका फसला गेला होता. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं जजमेंट क्षेत्ररक्षकाचं, कारण पडल्याच्या नंतर कोण्या दिशेमध्ये चेंडू जातोय हे अगोदरच ओळखलंय आणि 1 धाव तिथे कंप्लीट केली गेली. एका धावेच्या सहाय्याने 52 धावा. 5.4 षटकाचा खेळ झालाय. 52 धावा धावपलकावरती आहेत. 26 चेंडू 46 धावांची गरज. रंगतदार मुकाबला. धावसंख्या कमी होती, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते, परंतु इथे मात्र सोल वेगळ्या लईमध्ये फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडूला पाडले. हवाई यात्रेमध्ये येतोय षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. पुन्हा एकदा उमर तयार होतोय गोलंदाजी मार्कवर आणि सोहेल मात्र वेगळ्याच लईमध्ये फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळले गेले. तिथे आहे क्षेत्ररक्षक, मिळते ती केवळ 1 धाव. इथे अभ्यास केला गेला होता राहुल वडगुरे आणि रेवनचा आणि सिलेबस आला ते सोहेलचा. षटकाची समाप्ती होते. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावा. आता 24 चेंडू मध्ये 39 धावांची गरज असणार आहे. 4 षटकामध्ये 39 धावांची गरज. संकेत चव्हाण, बालाजी मुंडे, उमर यांच्यामध्ये थोडासा वार्तालाप केला जातोय. वरचे प्रायोजक आहेत निहा इलेक्ट्रिकल्स, सबस्टेशन, शासकीय व खासगी विद्युत कामे, पोल उभारणी यांचे दर्जेदार काम 1998 पासून कार्यरत. मार्कवर आणि समोर असेल सोहेल. फटका खेळला गेला. सोहेल मात्र वेगळ्या लईमध्ये फलंदाजी करतोय. येतोय खणखणी दणदणीत चौकार. मारलाय चौका. नागरगोजे हॉस्पिटल, जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. फलंदाजी करतोय. शेख सोहेल जेव्हापासून फलंदाजीसाठी आलाय सामन्याचं चित्र पालटलंय सोहेलने. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. धाव देखील कंप्लीट होतीये. वापसी केली गेले. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्याच्या नंतर पुढचा चेंडू गुड लेनवरती टाकला गेलाय. 1 धाव, 64 धावा. चला, फलंदाजासाठी पारितोषिक आहे आणि गोलंदाजासाठी पारितोषिक आहे. गोलंदाजाने जर विकेट मिळवली
तर 1100 रुपये गोलंदाजाला पारितोषिक आहे. आणि फलंदाजाने जर षटकार मारला रेवनने जर 1100 रुपयाचं पारितोषिक. करण भाऊ मित्रमंडळ या दरम्यान अतिरिक्त उचली घेणारा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळालाय. म्हणजे जे प्रेक्षक पारितोषिक ठेवतायत मला त्यांचं कौतुक करावं वाटते. कारण फलंदाजासाठी पारितोषिक आहे आणि गोलंदाजासाठी पारितोषिक आहे. म्हणजे कोणत्या संघाचं काही घेणं देणं नाही. फक्त क्रिकेटचा खेळ जिंकला पाहिजे. फक्त षटकार मारा किंवा विकेट घ्या, आम्ही पारितोषिक द्यायला तयार आहोत. करण भाऊ तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे. तुम्ही नक्कीच खेळाडूचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम करत आहात. जेवढं आयोजन कमिटीच्या वतीनं जेवढं स्वागत केलं जाईल तेवढं कमी असणार आहे तुमचं. या दरम्यान फटका मिस टाइम झाला होता, परंतु चेंडू मात्र जाईल. वन बाउन्स इंटू द फॅन्स. येतोय खणखणीत दणदणीत चौकार. हॉस्पिटल जनरल फिजिशियन अँड सर्जन यांचा सनसनीत चौकार. किनवट यांचा दणदणीत षटकार. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 18-24. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 74 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. 18 मध्ये 24 ची गरज असणार आहे. गोलंदाजी मार्कवर मला वाटतंय अकलाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. या दरम्यान आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आपण अकलास येताना स्ट्रायकर एंडला सोहेल, नॉन स्ट्रायकर एंडला रेवन. 74 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. 18 चेंडू 24 धावांची गरज असणार आहे. परंतु प्रत्येक सामना आमदार प्रीमियर लीग मध्ये रोमांचक होतोय. बॅटचा एज लागला गेलाय. विकेट किपर मिस झाले. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षक. एकच धाव पाहायला मिळाली आहे. एका धावाच्या सहाय्याने 75 धावा. अजूनही आपण पाहतोय मुंडे वॉरियरचा संघ सामना सोडायला तयार नाहीये. आणि दुसरीकडे पाहतोय सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये आहे. 75 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 23 धावांची गरज. फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका आलाय. तिथे आहे उमर, अडवलं जाईल चेंडूला. पुन्हा एकदा मिळते ती केवळ एक धाव. 2 चेंडूवरती 2 धावा या षटकात आपल्याला अकलाच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाल्यात. म्हणजे अकलाचे एक चांगला फलंदाज देखील आहे आणि 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या गेल्या. म्हणजे चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. 16-22. फटका आलाय, परंतु सोल मात्र काय फलंदाजी करतोय. चेंडूला पाठवलंय. बिग 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 हिट. षटकार. हा गेला षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार. सोहेल काय फलंदाजी करतोय. जेव्हापासून सोहेल फलंदाजीला आलाय सामन्याचं चित्रच पालटून गेलंय. सोहेल शेख वेगळ्या लई मध्ये फलंदाजी करतोय. 82 धावा धावपलकावरती. पण एकदा दिमागदार पहिल्या चेंडूवर ताकद पाहिली.
या चेंडूवर नजाकत पाहायला मिळते सोहेलची. पटका सुरेख होता, परंतु 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 84 धावा आता गरज आहे ते 14 चेंडू मध्ये 14 धावा. पुन्हा एकदा फटका यावेळेस बसलाय, परंतु उमर चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. आणि हे असते नशिबाची साथ. येतोय 1 बॉल इंटू द फॅन्स, येतोय खणखणी दणदणीत चौकार. नक्कीच चेंडू दिसला नाहीये कदाचित उमरला. नक्कीच उमर पोहोचू शकला असता. अगदी सोपा झेल देखील होता. 88 धावा, 13 चेंडू 10 धावांची गरज असणार आहे. या दरम्यान बघू शकता तेज तर्रार चेंडू. बघूया धावा किती मिळत आहेत. 1 पूर्ण केली, दुसरी पूर्ण होते, तिसरीचा प्रयत्न नाहीये. 2 धावा तिथे. दोन धावाच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते 90. दुसरीकडे पाहतोय आपण 90 धावा. आता 12 चेंडू मध्ये गरज आहे जिंकण्यासाठी तब्बल 8 धावांची. 12 चेंडू आणि 8 धावा. परंतु शेख सोहेल जेव्हा फलंदाजीला आलाय तेव्हापासून सामन्याचं चित्रच पालटून गेलंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संकेत चव्हाणला आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण लावण्यासाठी याच्यानंतर होणारा सामना. पहिला चेंडू इथे मात्र डॉट पाहायला मिळालाय. संकेतचा पडल्याच्या नंतर उसळी कमी घेणारा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. चला यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी जो संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय त्यांना विनंती आहे क्षेत्ररक्षण सजून घ्या. यावेळेस उमर पोहोचणार नाहीये. पुन्हा एकदा चेंडू दिसलेला नाहीये. एकच धाव पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गोल. शेख सोहेल बाद. डीजे थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट. ही आहे माहेर हॉस्पिटल, माननीय डॉक्टर अनिल राठोड व कराळे दातांचा दवाखाना माननीय डॉक्टर निखिल कराळे यांची बळीची टाळी. फलंदाज रोशन मैदानाच्या आतमध्ये येतोय. संकेत वापसी करेल का? गणेश भाऊ राठोड यांच्याकडून संकेतच्या विकेटसाठी आता जर विकेट मिळाला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. सरदार नगर गणेश भाऊ राठोड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक विकेट जर मिळाला तर. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी करतायत, सुंदर गोलंदाजी करतायत. कारण 4 चेंडू मध्ये केवळ 1 धाव खर्च केली गेली. 12 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असताना आता गरज आहे 8 चेंडू मध्ये 7 धावा. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळायला गेलाय. धावा किती मिळवल्या जातील? क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव. 7 चेंडू 6 धावांची गरज आहे. संकल्प भाऊन आम्हाला अगोदरच सांगितले होते की शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल आणि जातोय. 7 चेंडू 6 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला रेवंत आहे. फटका फसला होता. बघूया धावा किती मिळत आहेत. 1च धाव. 6 चेंडू 5 धावा. रंगतदार मुकाबला होतोय. इकडे आहे काका, त्यांना चेअर द्या की चेअर.
चेर द्या चेर. सहा चेंडू 5 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी मार्कवर आखलास. रंगतदार मुकाबला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकापर्यंत गेलेला सामना. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आखलास. पहिल्या चेंडूवरती फटका खेळला गेला, तिथे क्षेत्ररक्षक मुंडेसर अडवलं जाईल चेंडूला. एक धाव पाहायला मिळते. 5 चेंडू 4 धावांची गरज आहे. चौऱ्याण्णव धावा धावपलकावरती लागले गेलेत. 5 चेंडू 4 धावांची गरज असणार आहे. फटका खेळला गेला, तिथे आठ क्षेत्ररक्षक रिस्की धाव देखील इथे कंप्लीट झाली गेली आहे. सामना 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. रंगतदार सामना होतोय. शेवटच्या षटकापर्यंत गेलेला हा सामना. धावसंख्या धावपलकावरती कमी होती, परंतु ज्या प्रकारे मुंडे फायटर्सने फाईट दिली. 4-3. 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आखलास. स्ट्रायकर एंडला रेवन. फटका समोर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. मिळते ती केवळ 1 धाव. 3 चेंडू 2 धावा. या चेंडूवरती डॉट आला किंवा विकेट आला तर अजूनही सामना रंग बदलू शकतो. 3 चेंडू 2 धावांची गरज आहे. आलाय डॉट आलाय. मी तेच सांगत होतो की डॉट चेंडू आला तर कसं होईल. आलाय. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. वॉट अ मॅच. आमदार प्रीमियर लीग. पहिला सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला होता. हाही सामना शेवटच्या षटकापर्यंत जातोय. 2 चेंडू 2 धावा. वॉट अ मॅच. समोर आहे तो फलंदाज रोशन. 4 चेंडू मध्ये त्यांनी 2 धावा बनवलेत. 2 चेंडू 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आखलास. स्ट्रायकर एंडला रोशन. 2-2. इक्वेशन 2-2. डॉट बॉल. ओ माय गॉड. रेवंत कडे लक्ष असू द्या कॅमेरामॅन. नॉन स्ट्रायकर एंडला असलेला रेवंत, ती 1 धाव घेणं गरजेचं होतं का ते विचारात असेल तो नॉन स्ट्रायकर एंडचा रेवंत. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये भाऊ. 1 चेंडूवरती 1 धाव आली तर सामना टाय होईल. काय होईल काय वाटतंय पब्लिक. 1 चेंडू 2 धावा. काय सामना झालाय. 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज होती. लास्ट बॉल. फुल टॉस. आणि याबरोबर सामना इथे मात्र जिंकला गेलाय. रोशनच्या बॅट मधून आलाय षटकार. माननीय डॉक्टर वसंत बामणे यांचे सुंदर हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर किनवट यांचा दणदणीत षटकार.